नमस्कार मित्रांनो, तुम्ही खासगी किंवा सरकारी नोकरी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. ग्रॅच्युइटीच्या नियमात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल झाला असून त्याचा फायदा लाखो नोकरदारांना होणार आहे. आता ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी 5 वर्ष थांबण्याची गरज आहे का? नवीन लेबर कोड काय सांगतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या खिशात किती पैसे येणार, हे सर्व आज आपण या व्हिडिओच्या मध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा ग्रॅच्युइटी म्हणजे काय. मित्रांनो, सर्वात आधी समजून घेऊया की ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय. सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही एखाद्या कंपनीला दिलेला दीर्घकाळ सेवेबद्दल कंपनीकडून मिळणारा हा एक लॉयल्टी रिवॉर्ड आहे. ग्रॅच्युइटी पेमेंट कायदा 1972 नुसार ज्या संस्थेत 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी आहेत तिथे ग्रॅच्युइटी देणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. सर्वात मोठा बदल, 5 वर्षाची अट संपली. मित्रांनो, आता वळूया सर्वात महत्वाच्या बदलाकडे. पूर्वी ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी किमान 5 वर्ष सलग नोकरी करणे अनिवार्य होते, पण 2025-26 च्या नवीन लेबर कोड नंतर आता फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट आणि गिग वर्कर्सना मोठा दिलासा मिळालेला आहे. नियम काय सांगतो पहा मित्रांनो. या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना आता केवळ 1 वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतरही ग्रॅच्युइटी मिळवण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र लक्षात ठेवा, नियमित कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्षाची जुनी अट अजूनही कायम आहे. हा बदल कंत्राटी कामगारांसाठी खरोखरच क्रांतिकारक ठरणार आहे. तुमची ग्रॅच्युइटी कशी मोजायची, आता आपण पाहूया की तुम्हाला नेमके किती पैसे मिळतील याचे सूत्र अतिशय सोपे आहे. ग्रॅच्युइटी बरोबर शेवटचा पगार गुणिले नोकरीची वर्ष 26-15. येथे शेवटचा पगार म्हणजे तुमची बेसिक सॅलरी प्लस डीए, महागाई भत्ता. चला काही उदाहरण पाहूयात. जर तुमची 10 वर्ष नोकरी झाली असेल आणि पगार 50,000 असेल तर तुम्हाला अंदाजे 2,88,461 रुपये मिळतील. 20 वर्षाच्या नोकरीवर आणि 60,000 पगारावर ही रक्कम 6,92,307 रुपयापर्यंत जाते. आणि जर तुमची सेवा 30 वर्षाची असेल आणि पगार 70,000 असेल तर तुम्हाला चक्क 12,11,528 रुपये ग्रॅच्युइटी मिळू शकते. कमाल मर्यादा आणि नॉमिनेशन. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे याची मर्यादा. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा ही 20 लाख रुपये आहे, तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ती 25 लाख रुपये करण्यात आली आहे. आणखी एक विशेष नियम. मित्रांनो, जर दुर्दैवाने कर्मचाऱ्यांच्या 5 वर्ष पूर्ण होण्याआधी मृत्यू झाला तर ही सर्व रक्कम त्याच्या नॉमिनीला किंवा कुटुंबाला दिली जाते. त्यामुळे तुमच्या ग्रॅच्युइटी फॉर्म मध्ये नॉमिनीचे नाव अपडेट आहे की नाही एकदा नक्की तपासा. तर मित्रांनो, ग्रॅच्युइटी हा तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगचा एक भक्कम आधार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे या नियमाबद्दल काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा. म्हणजे व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.